अचानक तिथंच फिल्म संपली माझी. पुढं काय? पुढं काय? इतक्या जणांनी मला प्रश्न विचारले की सर पुढं दाखवणं काय आहे. म्हणजे जे कोणाला इंटरेस्ट नाही आहे ना असे वयस्कर माणसांनी मला येऊन विचारलं, अरे बापरे ह्याच्या पुढं काय, मला असं बघायला झालं, काय झालं, ते घर कुठे गेलं, कुणाचं होतं, काय झालं. 3 वर्षानंतर मी अजूनही त्याच्या पुढं गेलेलं नाही. थकलेत. मला जे हवं आहे ते अजूनही स्पार्क नाही मिळालं. जे इथनं येतं ना बेटा, ती क्रिएटिव्हिटी तुमचा AI पण नाही देऊ शकत. ते बरोबर. लिहून देतो मी हे. बरोबर. AIला आपण ट्रेन केलं की आपल्याला काय हवं आहे आउटपुट देतो मग तसं. एक्झॅक्टली. मग ते उत्तर ते होतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की क्रिएटिव्हिटी वगैरे ते बोलू आपण. आता तुला सगळ्यात जास्ती मोटिवेट का करते? कारण तुझे मला 2-3 वेळा फोन पण आले रिझ्यूम आल्यानंतर, काल पण आला फोन माझा यायच्या आधी. तुला इथं काम करू वाटतं, हे छान आहे. पण असं काय मोटिवेट, काय एक्साइटमेंट आहे तुला की इथंच काम करायचं, दुसरीकडं नाही? ऑप्शन 1 सॅलरी मिळणार आहे, 2nd लर्निंग, 3rd करिअर ग्रोथ, 4th रिस्पॉन्सिबिलिटी फॉर यू, फॉर माय सेल्फ. I expect commitment, honesty, discipline and teamwork from you. In return, I believe in giving opportunity. I will give you responsibilities and growth in your career. I don't expect perfection from you, but I expect improvement from you. की लास्ट मिस्टेकपासून पुढचं चांगलं काहीतरी झालं पाहिजे. If you work sincerely and produce result, there will always be opportunity टू ग्रो हिअर. आता तुला काय क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला विचार की एक्झॅक्टली काय नाही आहे समजलं किंवा समजून घ्यायचं आहे तुला. क्वेश्चन नाहीच काय, तुम्ही एवढं क्लिअर सांगितलं. बरं बोल ना, काय डाऊट्स असतील तरी विचार. डाऊट्स मनात एखादं बाबा हे नाही किंवा पटलं किंवा सर हे काय करतायत का, बोल ना. ठीक आहे. मग आता मी एक काम सांगतो तुला आहे त्यातली, मी त्यांना पण बोलू, दोघांना कामाचं सांगेल आणि मग फायनलाइज करून टाकू. टेक 10 मिनिट्स अँड देन वी विल गो फर्दर. ठीक आहे. ऑल दी बेस्ट. ठीक आहे सर. खरंच येईल मी सर. हा माझा एक पॉईंट राहील. ह्याच्या व्यतिरिक्त तुला काय दुसरा क्वेश्चन आहे का? म्हणजे मला नाही समजलं आणि तुला ॲन्सर दुसरा हवं आहे असं काय आहे का? हेच होतं ना टायमिंगचा इश्यू. तर ते करू. आणि आत्ता तुला खूप घाई आहे का? एक 10-15 मिनटं आहेत का तुझ्याकडं? कारण त्याच्याशी पण मी बोललेलो आहे. तर ऑलमोस्ट तो पण घरी फोन करून मला उत्तर देणार आहे. आणि जर त्याचं उत्तर आलं ना तर मला तुम्हा दोघांना मला सांगायचं आहे. मग दोघांचं फायनलाइज करून टाकू. डायरेक्ट दोघांशी मी समोरासमोर बोलतो. मग एक 10-15 मिनटं फक्त थांब. तोपर्यंत मी ह्या छोटीचं घेतो इंटरव्ह्यू आणि मग आपण बोलून फायनल करू. एक 10-15 मिनटं. आणि ते सांगितलं, म्हटले सर बारामतीत खूप ठिकाणी फिरलो, इथं जी एनर्जी मिळाली ना ती मला खूप कमी ठिकाणी मिळते आणि ती एनर्जी पॉझिटिव्ह आहे आणि 100% नाही त्याला × 2 करा म्हणे, 200% पॉझिटिव्ह आहे आणि खूप रेअरमध्ये मिळतं. मग ते काय मी इथं कुठला जादूटोणा नाही करत. इथं फक्त आणि फक्त माझी कला असते जी मी मुलांना शिकवताना इथं यूज करतो, ती माझी एनर्जी. म्हणजे आज तुझ्याकडनं एक ॲडमिशन कॅन्सल झाली तर ॲडमिशनच कॅन्सल झाली तुझ्यासाठी, पण माझ्यासाठी तो हजारो रुपयाची फी कॅन्सल झाली. 1 वर्षाची 1000 रुपयाच्या फीने 12 महिन्याचे 12,000 रुपये गेले. तर ही कमी आहे का सांग बरं बाळा? तुझ्यासाठी तर फक्त एकच कॉन्ट्रॅक्ट गेलं ना, पण माझ्यासाठी ते 12,000 रुपयाचं नुकसान झालं. आणि आपल्याकडे तशात महिन्याच्या फी 4-5 हजार रुपयाच्या पण आहेत. तर विचार कर, जर 6 महिन्याच्या 5,000 रुपयांनी फी काढली तर किती मोठं नुकसान होणार आहे.